धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। मानव को दे सुख साधन, ओ मानव को दे सुख साधन, दुनिया में रोशन नाम करे। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। कभी सोच कर देखा है कि अपने पूर्वज कैसे थे। मेरे सामान काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळे प्रयोग करावे लागतात। कालपासून अध्यक्ष निवडीचा हा प्रयोग चालू होता। अखेर या अध्यक्षपदी निवडीचा जो प्रयोग होता त्याचा निष्कर्ष सकाळी 5:30 वाजता निघाला आणि जसं मी पहिल्यांदा म्हटलं की बदल हा निसर्गाचा नियम आहे, तोच बदल आज आपल्याला बघायला मिळणार आहे। जे आपल्याला सर्वांना हवेविषयी वाटतात असं ते व्यक्तिमत्व आहे, त्यांना शिक्षक म्हणावं की भाऊसाहेब म्हणावं। ते आहेत DM वाघ सर, ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत। विद्यार्थी मित्र मला सांगायला आनंद होतो, त्यांच्याबरोबर मी 2 वेळा काम केलेलं आहे। ते पर्यवेक्षक म्हणून वडनेर भैरवला होते, तेव्हा मी उपशिक्षक होतो आणि मुख्याध्यापक म्हणून वडनेर भैरवला होते, तेव्हा पण मी उपशिक्षक होतो। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सूर्यवंशी मामा, जे प्रयोगशाळा सहाय्यक आहेत पण अतिशय गुणी आहेत। माझ्या पाहण्यामधल्या 30 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये असे प्रयोगशाळा सहाय्यक पाहण्यात नाही, ज्यांनी 6 वेळा जिल्ह्याला बक्षीस मिळवलेलं आहे, राज्यापर्यंत जाऊन आलेले। त्यांना अध्यक्षस्थान द्यावं असं माझ्या मनात अचानक आलं आणि का असं होऊ नये। प्रत्येक वेळेला शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांनीच का व्हावं, त्यापेक्षा एक वेगळा अभिनव प्रयोग करून बघावा असं मला वाटलं आणि ते करणं यथोचित आहे असं मला वाटतं अधिकारी या नात्याने। तर सर, तुमच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि सूर्यवंशी मामांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होतोय याचं मला समाधान लाभतंय। वाघ सर म्हटलं तर अतिशय साधे व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती आहे। ते स्वतः BSc BA आहे, पण त्यांनी जवळजवळ 25 ते 30 वर्ष सांस्कृतिक समिती सांभाळले। बहुस्पर्शी असणारं ज्ञान त्यांच्याजवळ, कुठल्या विषयावर बोलायला लावा ते बोलतात। असं बसलेलं असताना विशेष डोक्यात विचार आणि विज्ञान प्रदर्शन आपलं विज्ञान दिनाच्या दिवशी बोलवायचं कोणाला आणि सर
सरांना म्हटलं या का, सर म्हटलं येतो. ज्यांच्या निमित्ताने आपण हे करतोय ते श्री म्हणून त्यांचा जन्मदिवस आपण विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. यशस्वी व्यक्तिमत्व हे केवळ स्वतःसाठी जगत नाही, ते समाजाला दिशा देत असते. अशा दिशादर्शक व्यक्तिमत्वाचा आज आपण सन्मान करत आहोत. आज आपण विज्ञान दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी येथे जमलेलो आहोत. राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारीला दरवर्षी साजरा होत असतो. विज्ञान दिन का साजरा करावा, वेगवेगळे दिन आपण का साजरे करतो, याच्यामध्ये काहीतरी नक्कीच उद्देश असतो. आज आपण विज्ञान दिन साजरा करतो आहोत म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, अंधश्रद्धा निर्मूलन व्हावं. तुमच्यापैकी काही जण शास्त्रज्ञ बनावेत. दैनंदिन जीवनामध्ये कार्यकारण भाव ओळखता यावा. विज्ञानाशी निगडीत असलेली उपकरणे आपल्याला चांगल्या पद्धतीने हाताळता यावी. पुढील पिढी आणखी चांगली, सजग आणि विज्ञाननिष्ठ बनावी असे अनेक उद्दिष्ट असल्यामुळे विज्ञान दिन हा आपण साजरा करत असतो. आता वेगवेगळे दिन हे आपण काहीतरी निमित्ताने किंवा कोणाच्या तरी जन्माच्या तिथीनुसार घेत असतो. कालच आपला मराठी दिन साजरा झाला, तुम्हाला माहित असेल, 27 फेब्रुवारी. कोणाचा जन्मदिन होता माहित आहे तुम्हाला? ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन म्हणून महाराष्ट्र मराठी दिन साजरा करत असतो. तसा 28 फेब्रुवारी हा कोणाचाही जन्मदिन नाही मित्रांनो. मग 28 फेब्रुवारीला विज्ञान दिन का साजरा केला जातो? तर याच्या मागे भारताला मिळालेलं विज्ञानातलं पहिलं नोबेल पारितोषिक हे 28 फेब्रुवारीला म्हणजे 28 फेब्रुवारीला त्याचा तो जो निबंध किंवा थेसिस प्रदर्शित झाला आणि तो डॉक्टर सर सी.व्ही. रमन यांनी मांडला आणि म्हणून 28 फेब्रुवारी आपण हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करत असतो. विज्ञानातील नोबेल पुरस्कार मिळाला. हा दिवस आपल्याला विज्ञानाचे महत्त्व आणि मानवी प्रगतीतील त्यांची भूमिका सांगतो. विज्ञानामुळे आपले जीवन सुसह्य, सोपे आणि प्रगत झालेले आहे. अंधश्रद्धा दूर करून सत्याचा शोध घेणे हेच विज्ञानाचे मुख्य ध्येय आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानाचा वापर करून आपण आपल्या देशाला समृद्ध बनवूया. जय हिंद, जय भारत, जय विद्यार्थी. हा भारतातील विज्ञान प्रेमींसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. नित्य होत असलेल्या नवनवीन शोधांमुळे मनुष्याला आपले जीवन सुखकर करणे शक्य झाले आहे. आजपर्यंत शास्त्रज्ञांनी जे काही शोध लावलेले आहेत ते विज्ञानाच्या प्रगतीमुळे शक्य झालेले आहे. विज्ञानाच्या मदतीने मनुष्य अंतरिक्षात
अंतराळात पोहोचलेला आहे. विज्ञानामुळे रोबोट, कम्प्युटर बनवणे शक्य झालेले आहे. विज्ञान आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे योगदान दिले. आपल्या देशात अनेक महान शास्त्रज्ञ होऊन गेले. या महान शास्त्रज्ञांच्या योगदानामुळे आज भारताने जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर, उपमुख्याध्यापक निकम सर, पर्यवेक्षक चकोर सर, येगळे सर, व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ विज्ञान बंधू भगिनी व विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकातील व्याख्या किंवा प्रयोगातील उपकरणे आहे, तर विज्ञान म्हणजे आपल्या सभोवतालच्या जगाकडे बघण्याचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही वापरतो, मग तो मोबाईल असो, विज्ञान, वीज असो, वा वैद्यकीय औषधे, हे सर्व विज्ञानाचीच देणगी आहे. अशा विज्ञान दिनाच्या सर्व हार्दिक शुभेच्छा देतो आणि मला अध्यक्षपदाचा मान दिला याबद्दल मुख्याध्यापक पाटील सर व सर्व शिक्षकांचे आभार मानतो आणि माझे भाषण संपवतो. धन्यवाद. तुम्हाला आम्ही सांगितले फळ्यावर लिहून दिले, वहीत लिहायला सांगितले, तर तुम्हाला ते फक्त पाठ करावे लागतील आणि काही दिवसांनी विसरणार तुम्ही पाठांतर. पण तुम्ही प्रयोगातून जर शिकला तर ते तुमच्या चिरकाल लक्षात राहील. तर आता जो आपल्याला करणार आहे आणि मग ते पुढे येणार, म्हणजे असं कार्य कुठे बघायला मिळतं आपल्याला, जे क्षेपणास्त्र सोडले जातात अवकाशामध्ये, ते याच कृतीवर काम करत असतात. त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला बघायचं आहे. म्हणजे जसं बंदुकीतून गोळी सोडली जाते त्याच पद्धतीने हे आता काम करेल. हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे. पहिला नियम तुम्हाला माहिती आहे, बसमध्ये बसलात तुम्ही, अचानक ब्रेक लावला तर काय होतं, हा पहिला नियम आहे. करायची सुरुवात मग चला, मग यांच्यासाठी जोरदार क्लॅप. 3 बघा, या पद्धतीने रॉकेट सुद्धा काय होत असतं, अवकाशात झेप घेत असतं. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. भोवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले, कोण बोलतो राजा आणि कुठले दळहाले. प्रारंभी जे अद्भुत वाटे गहन भीतीदायी, या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही. या दुनियेचे मर्म न कळता जगणे केवळ फुका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा, बीज पेरता कसे उगवते पाऊस येई कसा. चारा चरुणी शेण होतसे शेणाचे खत पिका. पीक पेरता फिरुनी चारा चक्र कसे हे शिका. जीव